नमस्कार. रामकृष्ण हरी. दादा रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. तर आम्ही चाललोय आज खोपोलीला गगनगिरी महाराजांच्या मठात. मी आहे, दादा आहे आणि आमच्या घरातले काही मेंबर्स आहेत. ओके, तर आम्ही सगळे जाऊन आता दर्शन घेणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठातलं. आणि आम्ही निघणार आहे कळंबोलीमधून. तिकडचं अंतर आहे एक तासाभराचं आहे. 25-30 किलोमीटरचं अंतर आहे तासाभराचं. तर माझ्यासोबत तुम्ही पण चला, आपण दर्शन घेऊया महाराजांचं. मी तुम्हाला तिकडचं काय काय आहे, सिस्टीम कसं आहे, ओव्हरऑल टायमिंग काय, प्रसाद कसा आहे, महाप्रसाद आहे नाही आहे, दर्शन कसं होतं आहे, गर्दी आहे का नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या व्हिडिओमध्ये. मी आहे आणि आमचा कनिष दादा पण आहे की नाही दादा? हां, तर मग चला, आपली आता गाडी काढूया. जरा खराब झाली आहे, थोडा कपडा मारतो मी, ठीक आहे, आणि मग आपण निघूया. नमस्कार. तर येण्यासाठी आपल्याला चांगलाच उशीर झाला आहे. 7:30 वाजलेत यायला, पण नशीब मंदिर चालू आहे. मंदिर किती वाजेपर्यंत चालू असतं? 8:30-9पर्यंत ना? अच्छा, मंदिर चालू आहे, त्याच्यामुळे काय आहे सूचना. सर्व भक्तांना विनंती आहे की तोकडे, पारदर्शक बरमुडा असे या प्रकारचे कपडे घालून आश्रमात प्रवेश करू नये. तोकडे कपडे घालून आश्रमात प्रवेश करू नये. अच्छा, हे मंदिर आहे आपलं. मंदिराची एंट्री आहे. चप्पल स्टँड, 1 रुपया देऊन चप्पल तुम्ही ठेवू शकता इकडे. चपलीचं स्टँड आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमो. भारतीय संस्कृती आणि परंपरा पाळाव्यात. तोकडे कपडे घालून येण्यास सक्त मनाई आहे. 8:30पर्यंत आहे. 1 मिनिट थांब. दादा पार हे याच्यामध्ये पाणी आहे, पाणी. हा, हो ना, पाणी आहे, पाणी आहे सगळं. हा, हा, फोटो काढू
काढू शकतो पण बघायला लागेल कोणी हाय बघताय की नाही. दादा आहे बाई गार्डन आहे, जायचं का बसायला? चल ना, या आलाय तर या. हा कसं आहे, मस्त बनवलंय. हा हा होय हा. काय बनवलं असेल हे? हा कसं बनवलंय मोठं वा एकदम. बनवायला तरी केवढं हे लागलं असेल. तिकडे गाया बी आहे त्यावरती. हो पलीकडे गाया बी आहे. हे मला वाटतं राहण्यासाठी असेल, कोणी राहायला वगैरे येतात का नाही त्यांच्यासाठी. दादा आहे बघ, मोफत औषधोपचार डॉक्टर प्रकाश बी शेंडगे, MS मुंबई, BNB, महिन्याचा दुसरा चौथा रविवार औषधे विनामूल्य, आयुर्वेदिक उपचार दर महिन्याच्या पहिल्या रविवारी, मोफत होमिओपॅथी उपचार महिन्याचा दुसरा व चौथा गुरुवार. वा मूषा. आसपासच्या माणसांना बरं आहे घ्या. मी म्हटलं मंदिर मंदिर चालू आहे का नाही काय माहिती, पण असू दे चला. मंदिर चालू आहे. चला सकाळी कितीला? चोरग्याजी व्हिडिओ काढतोय, पहिल्यांदाच आलाय तुम्ही गगनगिरी महाराजांना. हा म्हणजे कसं जरा म्हणजे जरा तेवढं आठवण राहील. मावशी पण आपल्या आल्यात भरपूर वर्षात ना, त्यांची पण जरा व्हिडिओ. सावधान मध्ये कशाला उभं राहता, जरा विश्राम मध्ये पण उभं राहायचं. आत्यांचा एक व्हिडिओ आम्ही जातो गाडीत चालता चालता. आत्यांचा पण काढूया मस्त पैकी. आईचं तर काय अंधारात चेहरा आहे. चला दादा चला चला. झालं आपलं अशा प्रकारे गगनगिरी महाराजांचं दर्शन. नमस्कार मंडळी. तर काल आपण संध्याकाळी 7:30 वाजता गगनगिरी महाराजांच्या मठात पोचलो. माझ्यासोबत होते सुनंदा आत्या, आमच्या कांता मावशी, चोरगी आजी होत्या, आईसाहेब होत्या आणि आमचा दादा होता. तर आम्ही एवढे सगळे गेलो होतो काल संध्याकाळी. जायला जरा उशीर झाला. थोडं लवकर गेलो असतो तर जरा मजा आली असती पाणी बघायला, गार्डन बघायला. पण थोडासा उशीर झाल्यामुळे तेवढी मजा नाही आली जेवढी दिवसा आली असती. पण एक्सपिरियन्स चांगला होता. त्यांना पण बरं वाटलं. काही लोक पहिल्यांदाच मुंबईमध्ये आली होती तर चोरगे आजींसारखी, तर त्यांना पण जरा आल्यासारखं वाटलं, काहीतरी बघितल्यासारखं वाटलं. आणि मंदिराचा टायमिंग बघा, सकाळी 7 वाजता चालू होतो, तो रात्री 8:30 वाजेपर्यंत आहे. आम्हाला डाऊट होता मंदिर चालू असेल नसेल, पण चालू होतं मंदिर. 7:30 वाजेपर्यंत चालू होतं मंदिर. आणि त्याच्यानंतर मग मंदिरात गेलो, थोडं दर्शन वगैरे घेतलं महाराजांच्या समाधीस्थळाचं. त्याच्यानंतर जिकडे यज्ञ वगैरे होतात तिकडे गेलो, थोडंसं फिरलो. भक्तिनिवास होता, भक्तिनिवासचं काम पूर्ण झालं आहे, पण आतलं काम चालू आहे. त्याच्यामुळे ज्या भक्तांना तिकडे राहायचं आहे ते त्यांना अजूनपर्यंत अलाव केलेलं नाही आहे. मी विचारलं त्यांना किती फीज वगैरे आहे तिकडे राहायची, तर ते बोलले 500 रुपये आहे एका माणसाची, पण कमीत कमी 4 माणसं पाहिजेत राहायला. मग टोटल 2000 रुपये होतील. आणि जेवण वगैरे सगळं इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये, ब्रेकफास्ट लंच डिनर. पण तिकडे रूममध्ये काय तुम्हाला भेटणार नाही.
आपल्याला वाटेल की हॉटेलसारखं रूममध्ये भेटेल, पण तसं काय होणार नाही. तिकडे खाली येऊन आपल्याला खायचं आहे. त्यांचं टायमिंग असेल ठराविक ठरलेलं, त्या टायमिंगमध्ये खाली यायचं आहे आणि खायचं आहे. आणि हे झालं, गरम पाणी वगैरे असेल आतमध्ये, जेवणाची सोय खाली आहे. आणि भक्तिनिवासचं अजूनपर्यंत चालू केलेलं नाही. आता आजची तारीख आहे 19 मार्च 2024. कालची होती 18. आपण काल संध्याकाळचं गेलेलो, तर अजूनपर्यंत तरी ते चालू झालेलं नाही. भविष्यात चालू होईल आतलं काम पूर्ण झाल्यानंतर. त्याच्यानंतर महाप्रसाद काय भेटला नाही आम्हाला. महाप्रसादाचा टायमिंग असतो 12:30 वाजता दुपारचा. संध्याकाळचा काय महाप्रसाद काय भेटला नाही. पण आम्ही लाडू घेतले, एकदम टेस्टी असतात, घ्यायला विसरू नका. 1-2 पाकिटं एक्स्ट्रा घेतली, शेजाऱ्या बाजारांना द्यायला तरी चालेल. कारण परत एक पाकिट घेऊन जाणार आपण, 50 रुपयाला एक आहे. आणि परत चांगला लागल्यावर आपल्याला वाटणार अरे 1-2 अजून घेतली असती तर बरं झालं असतं. तर 1-2 एक्स्ट्रा घेऊन जावा. आणि बाकी सगळा ओव्हरऑल एक्सपिरियन्स चांगला आहे. मठ मस्त मेंटेन आहे, स्वच्छ आहे. मजा येईल. फॅमिलीला घेऊन जा. माझ्यासारखे अंधार झाल्यावर जाऊ नका, दिवसा जा. आणि मस्त पाताळगंगा नदी आहे, वाहत असते, बरं वाटतं. बारकी पोरं असतील त्यांना घेऊन जा, त्यांना पण मजा येईल. दुपारची माकडं पण असतात तिकडे बसलेली, तर ते पण बघायला भेटतील तुम्हाला. तर हा होता आपला अनुभव कालचा. आणि असेच आमच्यासोबत छान छान अनुभव बघण्यासाठी आणि मला मस्तपैकी मोटिवेट करण्यासाठी आमच्या चॅनलला काय करायचं माहिती आहे ना तुम्हाला, तेच करा, लाईक्स आणि सबस्क्राईब. बस, धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र.